या पुढची मॅच असेल. त्यामुळे नागाव संघ आपण जेवण करून घ्या, खंबाळपाडा संघ आपण जेवण करून घ्या आणि सज्ज राहा पुढच्या मॅच साठी. प्रेक्षकांना विनंती असेल बघा, तुमच्यासाठी सुद्धा जेवणाची व्यवस्था आहे, लक्षात घ्या. आणि पहिल्या चेंडूवरती बाळा बोराडेने चेंडू भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमा पार चौकार. तर एकनाथ काटे साहेबांना विनंती होतो की आपण व्यासपीठावर यायचे. एकनाथ काटे साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावर. मोठागाव संघ आपणही जेवण करून घ्या, आपल्यालाही जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली. सर्व प्रेक्षक आणि सर्व आमचे लाडके खेळाडू, आपल्याला सर्वांना जेवणाची व्यवस्था केली या स्पर्धेच्या माध्यमातून. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय, गॅप भरपूर मोठी आहे, चेंडू सीमा पार जाईल. बाळा बोराडे यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. जे जनार्दन पाटील, विश्वास रसाळ आणि त्यांचे सर्व सहकारी निवृत्ती पाटील असतील, त्या स्पर्धेत सुद्धा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. आणि इथे काय करतोय, हा येणारा सलगचा तिसरा चौकार. हॅट्रिक फक्त क्रिकेटमध्ये विकेटची असते, चौकार षटकारांची हॅट्रिक कधी नसते. सलग 3 चौकार आलेत बाळा बोराडे यांच्या माध्यमातून. 6 चेंडूमध्ये 6 चौकार सुद्धा इथे ठोकलेत या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर देवीचा बडा संघाचा प्रदीप म्हात्रेने, प्रदीप म्हात्रे एक जबरदस्त क्रिकेटर आहे. तिथे बघायचंय धावचीची संधी, बाळा बोराडे धावचीच्या स्वरूपात बाद होतील, मात्र पायाला थोडीशी इंजुरी आहे, त्यामुळे ते धावू शकत नाहीये वेगाने. त्याचमुळे त्यांनी 3 चौकार ठोकले होते आणि आता विकेट मिळाली, सांघिक यश मिळालंय जनमान दातेली टीमला. सांघिक यश इथे मिळालंय. तरी एक धाव जरी नसती मिळाली, डॉट चेंडू गेला असं चाललं असतं नवापडा संघामध्ये. महत्वाची विकेट मिळाली ती दातिवली टीमला. आणि आता संदीप म्हात्रे आले तिसऱ्या क्रमांकावरती. इथे मात्र कव्हरच्या दिशेने खेळत आहेत, पॉवर प्ले सुरू आहे, त्यामुळे पॉवर पॅक शॉट तुम्हाला पाहायला मिळतो उमेश जाधवच्या बॅट मधून, चौकार. संख्या 16. अजून एक चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने, चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. या षटकामधील हा 5वा चौकार. आली, सांघिक यश मिळालं. आणि आता शिरीष म्हात्रे येत आहेत जवळमान दातिवली संघाकडनं दुसरं षटक घेऊन. 4 ओव्हरची मॅच आहे, 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असणार आहे, लक्षात घ्या. पुढची मॅच नागाव विरुद्ध खंबालपाडा. मुद्राम पाटील जे कॅप्टन आहेत नागावचे, दुसऱ्या बाजूला सूरज चौधरी, मात्र भाऊ या नावाने ते भरपूर प्रसिद्ध आहेत.
भरपूर दिवसापासून संघर्ष सुरत चौधरी करत होते, मात्र कुठेतरी आज त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि 46 धावांची एक मॅरेथॉन इनिंग तुम्ही पाहिली, मॅच विनिंग पारी तुम्ही पाहिली. पंचांशी थोडीशी जरूर चर्चा करतायत. यष्टीरक्षक, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि शिरीष मात्रे आता दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्कवर. इथे चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. नवापाडा संघाला धावा कशा येत आहेत या महत्वाच्या नाही आहेत, त्यांच्यासाठी धावा खूप महत्वाच्या आहेत. संतोष आमच्या सोबत आहेत स्कोररच्या भूमिकेत, तेवढे चांगले क्रिकेटर आहेत. रेग्युलर नारिवली संघाटी एस पी पॅनलचे पंच सुभाष पाटील तुम्ही पाहतात, त्यानंतर गुरुदासला तुम्ही पाहतायत. स्वतः एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत. आईगावदेवी क्रिकेट संघ नारिवली संघाचे रेग्युलर मध्ये तुम्ही त्यांना पाहता. शिरीष गोलंदाजी मार्कवर. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता, मात्र फाईन लेगच्या दिशेने वेगाने सीमा पार जाईल. चौकार. तर 25 धावा धापलकोती तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या चांगली आपल्याला पाहायला मिळते. नवापाडा संघ पहिल्या मॅच मध्ये 64 धावा उभारल्या होत्या. सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना जेवणाची व्यवस्था सुद्धा मला पाहायला मिळते. काल हे चित्र आपण धनेश पाटील स्मृती चषक मध्ये सुद्धा पाहिलं होतं टायगरच्या मैदानामध्ये. काल सुद्धा सर्व खेळाडू प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था होती आणि इथे 2 धावा पूर्ण होतील. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धापलकर धावा लागल्यात ते 27. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. नवापाडा संघ रेग्युलरच्या माध्यमातून काल धनेश पाटील स्मृती चषकचा चॅम्पियन संघ ठरला तो दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान, हर्ष 11 वाकलन. आणि इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला होता उमेशने. आणि इथे थोडस लेझी क्रिकेट खेळतोय तो दातिवली संघ, म्हणजे जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळाल्यात आणि स्ट्राईक सुद्धा उमेश जाधवकडे आले. धावसंख्या 29. 1 गडी बाद नवापाडा संघ, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. 50-55 टार्गेट चांगला असू शकतो. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव बघायची पूर्ण झाली का पूर्ण होते लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्या 30. 1 गडी बाद 30 धावा तुम्हाला धावपलकोती पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यांच्याच बाजूला पण पाहिलं तर पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. कल्याण तालुका संघटक म्हणून सुद्धा 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांची निवड झाली. काटेचे माजी सरपंच सुद्धा राहिलेले आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता. धावसंख्या 31. 31 धावा धावपलकावरती लागल्यात दुसरं षटक मार्गस्थ असताना. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि याच दरम्यान फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू सीमा पार जाईल. चौकार. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक स्पर्धा तुम्ही 2, 3, 4 जानेवारीला पाहू शकाल खंबालपाडा 40+ संघाच्या माध्यमातून. भरपूर साऱ्या स्पर्धा आहेत. 16, 17, 18, 19 आपण पाहिली तर पिंपळादेवी चषक आता मानपाड्याच्या मैदानात तुम्ही पाहू शकाल. ही संपन्न स्पर्धा झाल्यानंतर 2 दिवसानंतर. त्यानंतर वाडेकर येथे एक स्पर्धा आहे. बेतोड येथे 40+ ची स्पर्धा आहे. भरपूर साऱ्या स्पर्धा
तुम्हाला पाहायला मिळणार आहे जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा 13, 14, 15 जानेवारी दातिवली येथे स्पर्धा आहे. आकर्षण टीमच्या माध्यमातून सुद्धा स्पर्धा आहे. हेडुटे संघाच्या 40+ माध्यमातून स्पर्धा आहे. फेब्रुवारी महिन्यात आजदे 40+ संघाच्या माध्यमातून स्पर्धा आहे. पंडित भोईर साहेबांचं आगमन झालंय आणि साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिलंय मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडं हा ठोकलाय उमेश जाधवने षटकार. डॉन तर मैदानात नाहीयेत मात्र उमेश जाधव आहेत. अजून एक चांगला फटका टायमिंग व्यवस्थित झाले का आणि चेंडू हो यस वाईड इश लॉंग ऑनच्या वरून बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार तुम्हाला पाहायला मिळालेत उमेश जाधवच्या बॅट मधून. सलग 3 चौकार सुद्धा ठोकले होते. धावा झाल्या 47. खूप चांगली माहिती संदेश आम्हाला देत आहेत आणि ती माहिती आम्ही खेळाडू आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. कारण स्कोरर चुकला तर नक्कीच समालोचक सुद्धा चुकू शकतात मात्र समालोचकांनी सुद्धा धावा टॅली करणं गरजेचं आहे. इथे शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल. संपूर्ण जिम्मेदारी आपण स्कोररवर सुद्धा देऊ शकत नाहीये. 48 धावा 1 गडी बाद नवापाडा संघ. चांगली सुरुवात. कृष्णा मात्र काही अशाही गोष्टी असतात त्या आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मगाशी मोठागाव संघ सुद्धा थोडासा नाराज झाला कारण की 48-50 या धावसंख्येमध्ये थोडस गोंधळ झाला होता. प्रत्येक टीम धावाई बऱ्याचशे संघ धावाई टॅली करतात आणि हा फटका तुम्ही बघू शकता लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. 50 कंप्लीट. 52 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात त्या टीम नवापाडा संघाच्या. अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला फटका मात्र शिरीष आहेत वाईडिश लॉंग ऑनला. आता चूक होणार नाहीये. पहिल्या मॅचचा हिरो मात्र संदीप म्हात्रे तंबूच्या आशाला परततोय. आणि दुपारच्या सत्रात मात्र खूप चांगली बॅटिंग नवापाडा संघाने आतापर्यंत दाखवली आहे. 53 धावा 2 गडी बाद. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. यानंतर टॉस कडे सुद्धा आपण वळणार आहोत. खंबालपाडा विरुद्ध नागाव. उंबारली चषक मध्ये सुद्धा सेमीफायनलची मॅच झाली होती खंबालपाडा आणि नागाव आणि पुन्हा हे 2 संघ एकमेकांसमोर आलेत. खंबाला उंबारली चषक आपण स्पर्धेत कॅप्टन मोतीराम पाटील थोडेसे फायनल मध्ये नाराज झाले कारण की स्ट्राईक त्यांच्याकडे आली नव्हती. त्या मॅच मध्ये मात्र समोरही चांगले बॅट्समन होते आणि क्रिकेट या खेळामध्ये त्यांनाही माहिती हारजीत होत असते मात्र त्यांची बॅटिंग त्या मॅच मध्ये लय मध्ये होते आणि ती स्पर्धा मात्र मानपाडा संघाने जिंकली. पिंपला देवी आणि तो पिंपला देवी मानपाडा संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. परेश ठक्कर साहेबांचं आगमन झाले त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. नारिवचे कोणी ग्रामस्थ पाहुणे त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. शेवटचं षटक आहे. गोलंदाज निलेश पाटील गोलंदाजी मार्कवर. उमेशने रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. आणि हा निर्णय मात्र आता तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. कैलास पोरजी नक्कीच पाहणी करतील आता
की फलंदाज उमेश जाधव सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत की बाद झालेत. कारण निलेश जाधवने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. निलेश पाटीलने बघा उमेश जाधव सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत का. गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित ही संकल्पना तुम्हाला पाहायला मिळते. श्रद्धांजली चषक. श्रद्धांजली चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. एसपी पॅनलचे पंच तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात आणि 40+ मध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होते तुम्हाला एसपी पॅनलचे पंच पाहायला मिळते. आता मात्र ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जातोय. कृष्णा म्हात्रे आणि त्यांचे सर्व कॅमेरामॅनचंही कौतुक करेल. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ड्रोन कॅमेरा. स्मरणिका पाटील 11 संदप संघ टॉप 3 मध्ये. वैभव पाटील त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत. कालचा दिवस आपण पाहिला तर असदे संघाला पराभूत करून पिंपळा देवी मानपाडा संघ टॉप 3 मध्ये. आणि आता 4 संघ अजूनही आपल्या समोर आहेत. नवापाडा, दातिवली, खंबालपाडा, नागाव या 4 संघामध्ये एक संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल. एक उपविजेता पद आतापर्यंत नागाव टीमने पटकावलंय. नवापाडा संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता निलजेच्या स्पर्धेमध्ये. स्मरणिका पाटील 11 संदप संघाने 2 स्पर्धा जिंकलेल्या आहेत. म्हणजे सर्वात फॉर्म मध्ये असणारा संघ आहे. वैभव पाटील जे या संघाचे यशस्वी लकी पुरस्कर्ते आहेत. तर फलंदाज बाद असेल. उमेश जाधव इथे धावचीच्या स्वरूपात बाद होतील. बॅट उमेश जाधव यांची हवेत आहे. बॅट ग्राउंडिंग झाली नाहीये हे मात्र आमच्यापर्यंत सूचना आल्या आणि त्या पोहोचवतो आम्ही. 53 धाबा. धावा झाल्यात. पुष्कर सर आपण जायचं लवकर. त्यात आपल्याला टॉस सुद्धा करायचंय. खंबालपाडा आणि त्यांच्या विरोधात नागाव. जशी इनिंग संपेल मुद्राम दादा आपण यायचं टॉस साठी. जे कॅप्टन आहेत नागावचे मुद्राम पाटील. पुष्कर काटे आलेत नवीन फलंदाज. स्ट्राईक एंडला आनंद आहेत. 53. बॅट थोडीशी हवेत होती. निलेश इथे हा चेंडू पॉइंटच्या वरून खेळत आहेत. सत्यवान खूप वेगाने आलेत. 2 धावा इथे ऍड करूया आपण. धावसंख्या 55. 55 धावा झाल्यात. शेवटचं षटक मार्ग असते. 55 धावा झाल्यात. 1 नंबर कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळते. फॉर्च्यून इव्हेंटचं कौतुक करेल. निलेश पाटील कोणतीही अपील करत नाही मात्र अतुल पाटील तर अपील करतायत. डॉट चेंडूची ती समाप्ती होते आणि क्वाईट बियांचं अपील तुम्ही मेन पंचांकडेच करू शकता. कारण याचा निर्णय तुम्हाला स्क्वेअर लेगचे पंच देऊ शकत नाहीये. लक्षात घ्या. हे बदल क्रिकेटमध्ये होणं गरजेचं आहे. निलेश गोलंदाजी मार्कवर. इथे हा चेंडू उंच गेलाय मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. क्षेत्ररक्षक 2 दूरवर येतील तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या ती 57. कौतुक करेल फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनीचं. खूप चांगली क्लिअरिटी तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. निलेश राईट मोर द विकेट. हा चेंडू मिस टायमिंग आहे. संजय वेगाने आलेत मात्र 2 धावा घेतल्या नाहीयेत. बघा सिंगलच मिळेल. 58 धावा झाल्यात. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही कारण या मैदानाचा अभ्यास आपण पाहिला तर धावा भरपूर वेळा चेस होत आहेत. 107 धावा सुद्धा 5 षटकात रेग्युलर संघाने कुठल्या आहेत.
संदर्भ 40+ संघाने सुद्धा 90 पेक्षा जास्त धावा कुठल्या आहेत इथे मात्र खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका बघा लक्षात घ्या धावसंख्या 2 पूर्ण होते का बघायची आणि 2 धावा अखेरीस पूर्ण झाल्यात नवापाडा संघाची धावसंख्या आली 60 जर्मन दातेली संघाला 24 चेंडूमध्ये 61 धावा करायचे टॉस आपण करणार आहोत ओ टू जगदीश दादा पाटील चला कॅप्टन सुरज चौधरी आलेले आहेत मुदिराम पाटील या आपण टॉस पण करणार आहोत आणि ओ टू कॉमेंट्री बॉक्स जगदीश दादा पाटील चला दोन्ही कॅप्टन आल्या टॉस केला जाईल सवलाराम पाटील यांचे शुभ असे आपण करतोय टॉस हा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एकीकडे असेल तो स्वर्गीय शिवाजी दादा सेलार 11 खंबालपाडा आणि त्याचा फाईट करेल तो जय गावदेव नागाव 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल या दोन टीम मध्ये चला टॉस केला जाईल समोर कॉल दिलाय मोतीरामने यस काटाय टॉस जिंकलाय नागाव संघाने 4 ओव्हरचा मॅच असेल लक्षात ठेवा पण या दुसऱ्या सत्रातील दुसरा सामना सूरज एकीकडे पाहिलं तर एकीकडे आपल्याला मोतीराम पाटील कॅप्टन पहा मिळतात आणि आपण खेळाच्या या सत्रामध्ये आहोत तर लक्ष आपण पाहिलं तर 61 धावांचे जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहकारी समालोचक चिंतामण सर यांच्याकडे थँक्यू तर या दरम्यान आमचे नारिवली गावचे मनशी शाखा प्रमुख शरद भोईर यांचं आगमन झालं त्यांना विनंती आहे मंचावरती यावं Welcome to the party, come on, welcome. तर या दरम्यान जानू पाटील यांचं आगमन झालं या मंचावरती आपण सरचे स्वागत आहे पूर्ण ग्रामस्थ मंडळ नारिवले आपण मंचावरती यायचं आहे आणि जर कोणाला जेवण करून घ्यायचं असेल तर अद्याप जेवण खुलं आहे दुपारी 4 वाजेपर्यंत जेवण असेल कारण भरपूर प्रमाणात जेवण बनवलंय त्यामुळे आपण कधी या आपल्याला जेवणाची सोय या ठिकाणी उपलब्ध होईल ओ टू कॉमेंट्री बॉक्स हॅलो हा स्ट्राईकसाठी आहे तो प्रकाश आहे आणि नाशिकला तो अतुल आहे विजयासाठी धावांचं आव्हान ठेवलंय 61 धावांचं आव्हान ठेवलंय प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो की खास करून खेळाडूंना माहिती असते किती धावा काढल्यात किती धावांचं आव्हान आहे तर 4 षटकामध्ये धावा करायला लागतील 61 हा पहिला चेंडू
आणि पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली, क्षेत्ररक्षण थोडंसं ढिलं झालं, खराब झालं. एक धाव घेतली, दुसरी धाव घेतली, तिसरी धाव घ्यायचा विचार होता. बॉडी नंबर 12 आहे, त्यांनी सांगितलं का तिसरी धाव सुद्धा घ्यायला पाहिजे, पण बॉडी नंबर 12 आपण बघितलं युवराज सिंगचा बॉडी नंबर 12 आहे. आपला पंजाबी शेर ज्याला म्हणतो आपण, 12 डिसेंबर 1981ला जन्माला आलेला युवराज सिंग आणि 2011चा तो हिरो ठरला होता. हिरो म्हणजे 362 धावा, 15 विकेट, मॅन ऑफ द सिरीज. हा पहिला चेंडूवर धावा काढल्या, त्या 2 धावा काढल्यात. गोलंदाज सतीश म्हात्रे वैयक्तिक पहिले षटक टाकतोय, सांघिक पहिले षटक टाकतो का विजयासाठी धावांचं आव्हान ठेवलंय 61. हा शॉर्ट चेंडू षटकार जाईल असा अंदाज दिसतोय. हा षटकार गेलाय, नोटा बंद झाल्यात. अर्थातच म्हणण्याने 8 नोव्हेंबर 2016ला मोदी सरकारने काय काय केलं होतं, 500,000च्या नोटा बंद केल्या त्या 8 नोव्हेंबर 2016. माझ्या प्रेमा तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी तुझी माझी जोडी जमली ग. हा डीजे मास्टर. हा धावा झाला ते आमच्या स्कोर सांगतात की 8. नोटा बंद झाल्यात. 8 नोव्हेंबर 2016 मोदी सरकारने नोटा बंद केल्या होत्या. हा चांगला चेंडू टाकतोय, पाठचाकीपर चेंडू अडवतोय, कोणती धाव नाही. त्यांनी सांगितलं 50 दिवसामध्ये आपल्या नोटा कुठल्या घराच्या कानाकोपऱ्यामध्ये दडून ठेवल्या असतील तर तुम्ही बाहेर काढा. कोणी फंडामध्ये लपवल्या ठेवल्या असतील, कोणा पलकाच्या आतमध्ये नोटा दडून ठेवल्या असतील, त्यांनी सांगितलं 50 दिवसाचा कालावधी देतो तुम्हाला, तर द्या आणि आपल्या बँकेमध्ये जमा करा. हा धावसंख्या झाली ती 8. विजयासाठी धावांचं आव्हान ठेवलंय 61 धावांचं आव्हान ठेवलंय, म्हणजे 15 पेक्षा जास्त धावा. हा चेंडू सोडून तर दिला फलंदाजाने, पण जो का पंचांना विचार करतोय का हा चेंडू खराब हवाय, पण पंचांनी सांगितलं ऑफसाईडला एवढा सुद्धा बाहेर चेंडू गेलेला नाहीये, त्या कारणात हा चेंडू खराब करणं हे मला तरी योग्य दिसत नाहीये. पण त्या नोटा बंद झाल्यात, म्हणजे धावा सुद्धा बंद झाल्यात. हा चांगला चेंडू जो का टाकला होता, एक चांगला चेंडू टाकला, क्षेत्ररक्षण चांगलं होतं, म्हणजे ते क्षेत्ररक्षण चेंडू अडवला, पण फेकी करण्यामध्ये थोडासा थांबला. धावसंख्या होते ते अर्थातच 10 धावसंख्या. 10 म्हणण्याने सचिन तेंडुलकर ह्याचा बॉडी नंबर तयार झाला म्हणायला हरकत नाही. तर तुम्हाला माहिती असं की नसेल 21 मार्च 2021 म्हणजे ते 40+ स्पर्धा होत्या, त्याच्यामध्ये श्रीलंका आणि भारत अंतिम फेरीमध्ये होता आणि 21 मार्च 2021 मध्ये भारतीय संघ विजय झाला होता. 21 मार्च 2021 श्रीलंका संघाला आपण पराभूत केलं होतं, तेंडुलकरचा संघ विजय झाला होता. धावा झाल्या त्या 10. हा म्हणजे पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. माझे सहकारी जे काय त्यांनी सांगितलं जे स्कोरर आहेत, हा चांगला चेंडू पडतोय, शेवटचा खरोखर चांगला चेंडू पडला आणि शेवटचा चांगला चेंडू पडला म्हणण्याची धावा झाल्या त्या अर्थातच पहिले 6 चेंडू टाकून दिले, धावा झाल्या त्या 10 आणि विजयासाठी आव्हान ठेवलंय 61 धावांचं आव्हान ठेवलं. आता चेंडू अर्थात उरलाय 18 आणि विजयासाठी धावा करायला लागतील तुम्हाला 51 धावा करायला लागतील. 18 चेंडू 51 धावा करायला लागतील. तर चोळेगाव 40+ संघाचे अरविंद चौधरी यांनी नवपाडा संघाला या मॅचसाठी शुभेच्छा दिल्यात, जे युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. स्वागत आहे आपलं अरविंद चौधरी, धन्यवाद. हा धन्यवाद नितीन सर. हा डीजे मास्टर. हा गोलंदाज अनंत जोशी नवीन गोलंदाज येतो, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय आणि सांघिक अर्थातच दुसरे षटक घेऊन येतो. धावसंख्या लागली ती 10 धावा. 10 म्हणण्याची बॉडी नंबर जो आहे तो नॉनस्टॉकला खेळाडू खेळण्यासाठी गेलाय. विजयासाठी धावांचं आव्हान ठेवलंय अर्थातच 61. आता विजयासाठी प्रत्येक ओव्हरला 17 तरी 51.
हा चेंडू एक जबरदस्त फटका, एक क्रिकेटला लाजवाब जो फटका म्हणतो आपण, तो फटका मारला, पायावर चेंडू टाकला, पण त्याने एक गॅप बघली, पोकळी बघितली, धावा घेतल्या 4. धावसंख्या ती 14, पण 14 नोव्हेंबरला आपण बघितले ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये फायनल झाली होती, T20 वर्ल्ड कपची फायनल झाली होती. त्याच्यामध्ये आपण बघितलं कांगारूने वर्ल्ड कप जिंकला होता. का विजयासाठी 173 धावांचं आव्हान होतं आणि 173 धावांचं आव्हान त्यांनी पेलावलं होतं. धावा झाल्या त्या 14. 14 नोव्हेंबर 1889 भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे जन्माला आले होते. लक्षात घ्या, पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान हे 14 नोव्हेंबर 1889 मध्ये जन्माला आले होते. गोलंदाज हा चेंडू हवेत जातोय, बघायचा गॅप मध्ये चेंडू पडतोय, कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू मारतोय. एक धाव घेतली, दुसरी धाव घ्यायच्या प्रयत्नामध्ये, पण ते 2 धाव घेत आहेत. 2 धाव घेऊन संघात धावसंख्या लागली. आमचे स्कोरर सांगतात की 16 धावसंख्या लागली. 16 मार्च 2012 मध्ये काय केलं होतं, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी 100वे शतक पूर्ण केलं होतं. कुठल्या संघासोबत, बांगलादेश संघासोबत. दिवस होता, शुक्रवारचा दिवस होता आणि भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि 100वे शतक पूर्ण केलं. 16 मार्च 2012 आशिया चषक. हा चेंडू फिरून मारतोय, म्हणजे 1 बाउंड चौकार. धावा झाल्या ते आमच्या स्कोर सांगतात की 20 धावसंख्या झालेली. षटक चालणे अर्थातच म्हणण्याची दुसरे षटक 4 षटकांचा सामना आणि विजयासाठी आव्हान ठेवलं ते 61 धावांचं आव्हान ठेवणे. 4 षटकामध्ये 61 धावा म्हणजे 15 पेक्षा जास्त धावा करायच्या. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपण बघितली फक्त 10 धावसंख्या होती. आता षटक चालल्या अर्थातच म्हणण्याचे दुसरे षटक चालले धावा लागल्या ते अर्थातच म्हणण्याचे 20 धावसंख्या लागलेली आहे. गोलंदाज म्हणजे पटचा किपर आहे, थोडं क्षेत्ररक्षण लावतो. तुम्हाला माहिती असेल की नसेल, 12-3-2006 मध्ये 434 धावा काढल्या त्या कांगारूने. 435 धावांचं आव्हान होतं. तेव्हा आपण बघितलं एक चेंडू एक विकेट राखून संघ जिंकला होता साऊथ आफ्रिका संघ. त्याच्यामध्ये हर्षल गिफ्ट हा चांगला चेंडू पडतोय. कोणती धाव नाही, धावसंख्या असे धावा लागल्या ते फक्त 20 धावा. 12-3-2006 मध्ये आपण बघितलं साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलियामध्ये मॅच होता साऊथ आफ्रिकेमध्ये आणि त्याच्यामध्ये फायनल होती. 434 धावा काढल्या होत्या ऑस्ट्रेलिया संघाने. 435 धावांचं आव्हान होतं आणि 435 धावांचं आव्हान असताना आपण बघा हर्षल गिफ्ट हा चेंडू म्हणजे गॅप मध्ये चेंडू मारतोय आणि चौकार भेटतो. आता चौकार भेटतो, संघात धावसंख्या लागली ती 24. ठीक आहे आता 24 तारखेला काय झालं ते 24 फेब्रुवारी 2015 मध्ये आपण 2015 वर्ल्ड कप मध्ये क्रिस गेल यांनी 215 धावा काढल्या होत्या. म्हणजे कोणती धाव नाही, कोणत्या धोका नाही, म्हणजे षटक संपत 2 षटक संपले. 2 षटकामध्ये धाव झाले ते 24.
हा 24 धावसंख्या झाले. पण तुम्हाला माहिती असेल की नसेल, सोमवारचा दिवस होता भारत वर्सेस पाकिस्तान. मॅच कुठे होता? तर अर्थातच साऊथ आफ्रिका मध्ये मॅच होता. पहिला T20 वर्ल्ड कप तो किती तारखेला झाला होता, म्हणजे फायनल किती तारखेला होती? 24/9/2007. तेव्हा भारतीय संघाने 157 धावा काढल्या. त्या 158 धावांचं आव्हान होतं पाकिस्तानला. त्याला आपण भारतीय संघाने 152 धावांवर त्यांना गुंडाळून टाकलं होतं आणि भारतीय संघ एका हाताच्या पंजाने जिंकला होता. 24/9/2007 दिवस होता सोमवार. आजचा दिवस आहे सोमवार. आणि संध्याकाळी तो आपल्या भारतीय टायमिंग प्रमाणे 5:30 वाजता तो मॅच चालवत होता. आपला भारतीय संघाचा कप्तान होता MS धोनी, झारखंड मधला खेळाडू, झारखंड राज्य ज्याला म्हणतो आपण, तिथला खेळाडू. 7/7/1981 मध्ये जन्माला आलेला महेंद्रसिंग धोनी. त्याने आपल्याला 2 वर्ल्ड कप दिले, 2 एप्रिल 2011 आणि 24/9/2007. 2 एप्रिलला आपण बघितलं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना झाला होता. 275 धावा काढलेला श्रीलंका संघाने आणि 275 धावांचं आव्हान होतं भारतीय संघाला. त्या भारतीय संघाने काय 10 चेंडू आणि 6 विकेट राखून भारतीय संघ जिंकला होता. त्याच्यामध्ये आपण बघितले हनुमंताचं कामगिरी कोणी केली होती? तर अर्थातच ज्या श्रीलंकेला म्हणजे रावणाच्या लंकेला जाळण्याचं काम केलं होतं गौतम गंभीर या खेळाडूने केलं होतं. धावा झाल्या 24. पहिल्या षटकामध्ये 10 आणि 2 षटकं संपले, धावसंख्या 24. आता 12 चेंडू धावा लागतील त्या 37. 12 चेंडू 37 धावा. 12 चेंडू मध्ये 24 धावा केलेल्या आहेत. आता 12 चेंडू मध्ये 37 धावा करायच्या आहेत. 4 षटकं सामना. आता तुम्हाला मोठे फटकेबाजी करायला लागलेत. आणि 12 तारखेला एक फायनल झाली होती. 12/3/2006 होळी होती. 14 तारखेला धावांची होळी पेटली होती साऊथ आफ्रिकेला. 434 ऑस्ट्रेलियाने, 438 धावा काढल्या त्या साऊथ आफ्रिकेने. हा चांगला चेंडू, ग्राउंड शॉट फटका जातोय. बघायचा किती धाव घेतोय. एक तर धाव घेतली म्हणजे क्षेत्ररक्षण खराब होतोय, ढिलं होतोय आणि त्याच्यामध्ये 2 धाव भेटतात. संघाला धावसंख्या लागली ती अर्थातच 26 धावसंख्या. या महिन्यामध्ये आपण बघितलं 26 डिसेंबर 2004 मध्ये सुनामी लाट आली होती केरळमध्ये. सुनामी लाट केरळमध्ये आली होती 26 डिसेंबर 2004. हा चेंडू बघायचा किती धावांसाठी जातो म्हणजे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. जो बाउंड्रीला खेळाडू आहे त्याने चेंडू अडवला. एक धाव भेटत संघासाठी. आता संघासाठी एक धाव घेऊन संघात धावसंख्या लागली. अर्थातच आमचे स्कोर सांगतात की 27 धावसंख्या लागली. आता पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 10 होती, 2 षटकामध्ये 24 होती. षटक चाललो अर्थातच तिसरं. 4 षटकांचा सामना. विजयासाठी 61 धावा करायच्या आहेत आणि धावा झाल्या त्या 27. हा चेंडू गॅप मध्ये चेंडू जातोय. बघा ते क्षेत्ररक्षण दूरवर पलटोय. आता वाघासारखा धावलाय. एक तर धाव घेतली, दुसरी सुद्धा 2 धावा घेतल्या. आता 2 धाव घेऊन संघात धावसंख्या लागली ती 29 धावसंख्या लागलेली. आता 29 मानाने तुम्हाला मगाशी सुद्धा उदाहरण दिलं होतं. 29 मार्च 2015 वर्ल्ड कपची फायनल झाली होती न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. त्याच्यामध्ये न्यूझीलंड संघाला पराभूत केलं होतं आणि ऑस्ट्रेलिया संघ विजयाचा सामना झाला तो मेलबॉर्न अर्थातच ऑस्ट्रेलियामध्ये. हा बिग हिट डीजे मास्टर. तो मास दादा हिले तो मास दादा देखे तो मास मामा मास फिर से बोलो इसकी पैंट भी है मास इसकी शर्ट भी है मास इसके बस्तर में मास ये है मास देख लो. हॅलो डीजे मास्टर. संघात धावसंख्या लागली. आमचे स्कोर सांगतात की 35 धावा झालेल्या आहेत. 35 धावा झाल्यात विजयासाठी. आता चेंडू राहिलेत 8 आणि धावा करायला लागतील तुम्हाला 26. 8 चेंडू 26 धावांची गरज आहे. आता षटकार चौकार मारल्याशिवाय मजा येणार नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं का साऊथ आफ्रिकेनं ऑस्ट्रेलिया 434 धावा काढल्या होत्या त्यांनी आणि 434 धावा ऑस्ट्रेलियाने काढल्या असताना 435 धावांचं आव्हान असताना साऊथ आफ्रिका संघ 1 चेंडू आणि 1 विकेट राखून संघ जिंकला होता. त्याच्यामध्ये हार्सल गिव्ह 111 चेंडू मध्ये 175. रिकी पॉन्टिंग हा चेंडू बघायचा किती धाव भेटतात तर म्हणतात एक तर धाव पळून काढलेले आहे. बघायचा पण पंचांचा इशारा येतोय. आता पंचाने कवितासारखे हात केलं की चेंडू हा उजव्या थोडा बाहेर चेंडू जातोय. पण तो वाईट बॉलचा इशारा येतो. वाईट बॉल प्लस बाय. टोटल 2 धाव घेतात संघाला आणि संघात धावसंख्येची कपूर पोचते. आमचे स्कोर सांगतात की 37.
आता चेंडू राहिलेत 8 आणि धावा करायला लागतील तुम्हाला 24. 8 चेंडू आणि 24 धावा. एखादा षटकार गेला तर मॅच मध्ये किती मजा येईल अर्थातच बघायचं. आता बघायचं काय होतं. पुन्हा चेंडू तर फलंदाज सोडून दिलेला आहे. आता फलंदाज चेंडू सोडून दिलाय म्हणता जो का फलंदाज आहे त्याचा अंदाज चुकलाय. मी तरी म्हणेन का त्याला वाटेल की चेंडू खराब करतील, पण पंचानं बघितलाय एवढा सुद्धा चेंडू दूर गेलेला नाही. आता चेंडू राहिले 7 धावा करायला लागतील 24. हा चेंडू बघायचा किती धावांसाठी जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक धाव घेतली, दुसरी धाव घ्यायच्या प्रयत्नामध्ये पण ते दुसरी धाव होती की काय म्हणते दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. म्हणते फेकी केली. जो काही चेंडू हातामध्ये आला तर गोलंदाज त्यांनी फेकी मात्र केली. नॉनस्टॅकला मध्ये किपरच्या हातामध्ये फेकी केली. आता चेंडू अर्थात राहिले 6 चेंडू राहिले आणि धावा करायला लागतील तुम्हाला अर्थात डबल दुरी 22 धावा लागतील. 6 चेंडू 22 धावा. सामन्यामध्ये अतिशय चुरस मजा आली म्हणायला लागेल, पण एका दुसरा षटकार पहिल्या दुसऱ्या चेंडूवर गेला तर मॅच मध्ये मजा येईल असं मी तरी म्हणेन. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 10 होती, 2 षटकामध्ये धावसंख्या 24 आणि 3 षटक संपली धावसंख्या लागली अर्थातच 39 धावा. म्हणजे पहिल्या षटकामध्ये आपण बघायला गेलं तर 10ची सरासरी होती, 2 षटक संपली धाव सरासरी अर्थातच 12ची झाली आणि 3 षटक संपली सरासरी अर्थातच 13ची झाली. आता सरासरी आपण बघायला गेलं तर 15.25ची सरासरी होती पहिल्या पासून. आता विजयासाठी धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 22 धावा. बघायचा काटेका मुकाबला द्यायला म्हणतो आपण. म्हणजे या काट्या का टक्कर जो मॅच चाललाय एखादा षटकार चौकार गेला तर मॅच मध्ये मजा येईल असं मी तरी म्हणतो. बघायचं एवढ्या जरी मोठ्या धावा जरी वाटल्या असल्या तरी मॅचला मजा येईल असं मी तरी सांगतो. 12-3 2006 मध्ये 434 धावा काढल्या त्या ऑस्ट्रेलिया संघाने आणि 435 धावांचं आव्हान असताना ते साऊथ आफ्रिका संघाने ते आव्हान पेलावलं होतं. हा टायमिंग वेस्ट घालू नका विनंती करतो म्हणल्याच्या वतीनं. वेळ दौडू नका का आजचा शेवटचा दिवस आहे. ही 6 दिवस स्पर्धा अर्थात 6 दिवस म्हटलं तर क्रिकेटची स्पर्धा किंवा क्रिकेटची यात्रा. त्या यात्रेमध्ये मोठा मान असतो पालखीचा. शेवटचा विजय कोण होतो त्याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागतोय. बघायचं मानाचा मानकरी काय शेवटची पालखी कोण घेऊन जातोय ते बघायचा. हा पुष्कर काटे हा गोलंदाज आहे आणि जो का फलंदाज आहे अतुल पाटील हा फलंदाज आहे. आता 7 चेंडू आणि धावा करायला लागतील त्या 22. बघायचं हे 7 चेंडू मध्ये जर 22 धावा काढल्या तर फलंदाजाला पालखीसारखं उचलतील असं मी तरी म्हणतो सध्या तरी. दातावली संघाला हा पहिला चेंडू हवेत मारलाय. बघायचा झेल होते की काय आणि झेल पडला हातातनं झेल जातोय. म्हणजे 2 धावा घेतल्यात दातावली संघाने. आता दातावली संघाने 2 धावा घेत आता उरले अर्थात चेंडू 5 धावा या लागतील. दरम्यान हरी पाटील साहेबांचं आगमन होतं. साहेबांचं हार्दिक स्वागत. आमचे जगदीशदादा पाटील यांचे वडील त्यांच्या बाबांचं इथे आगमन झाले. हरी पाटील साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. मॅच सुरू करायची. 5 चेंडू 20 धावा. आता पहिल्या चेंडू 2 धावा घेतल्यात. आता 5 चेंडू मध्ये 20 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूला गणित तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक चेंडूला चौका पाहिजे. हा चेंडू चकतोय. आता चेंडू अर्थात राहिले 4 धावा करायला लागतील तुम्हाला 20 धावा करायला लागतील. तर मोठे पटकं मारल्याशिवाय तुम्ही जिंकणार नाहीये. आता प्रेक्षकांना माहिती आहे आम्हाला माहिती आहे. आता ह्या चेंडूवर गणित राहिलंय असं सध्या तरी म्हणूया. हा चेंडू बघायचा चौकार जाईल असा अंदाज दिसतोय. आता चौकार गेलाय. आता विजयासाठी धावांची गरज आहे म्हणण्याची 16 धावांची गरज आहे. तर 3 चेंडू आता संदेश 16 धावांची गरज आहे. त्यामुळे 2 षटकांनी एक चौकार आता अतुल पाटीलला मारावाच लागेल सर. आता चेंडू राहिले 3 धावा करायला लागतील 16 मध्ये. षटकार चौकार पाहिजे तुम्हाला. म्हणजे पहिला या चेंडू जरी चौकार जरी बसला तर प्रेक्षकांची मन म्हणजे जिंकून राहण्यासारखं. शेवटचे 2 चेंडू आपण बघू नंतर.
हा चेंडू हवेत गेलाय. आता हवेत गेलाय म्हणण्याच्या बघायचा गॅप मध्ये चेंडू पडतोय. आता एक धाव घेतली म्हणजे दुसरी धाव घ्यायचा विचार बघायचा, बट एकच धाव घेतली. आता चेंडू राहिलेत, अर्थात 2च चेंडू राहिलेत आणि धावा करायला लागतील तुम्हाला. 15 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 15 धावा. आता चेंडू गोलंदाजाने चांगले चेंडू टाकायला पाहिजे. एखादा चेंडू वाईट न जर टाकला म्हणजे त्याला नसते आपण म्हणता येतं क्रिकेटमध्ये. आता मॅच हातामध्ये आपल्या आल्या असताना आपण जर वाईट चेंडू टाकला तर त्याला नसते आपण म्हटलं जातं. पण त्याला आता गोलंदाजी चांगली करा. आता 2 चेंडू धावा करायला लागतील ते 15. 61 धावांचं आव्हान. हा म्हणजे चेंडू डॉट जात आहे. आता चेंडू राहिला अर्थातच म्हणजे एकच चेंडू राहिला आणि धावा करायला लागतील. अर्थातच तुम्हाला 15 धावांची गरज आहे. का तुम्हाला माहिती असेल इंग्लंड आणि न्यूझीलंड याच्यामध्ये आपण मॅच बघितला 14 जुलैला, तर शेवटच्या ओव्हरला 15 धावा लागत होत्या. तुम्हाला याच्यानंतर उदाहरण देईन तुम्हाला. हा फटका मारतोय म्हणजे संघ त्यांचा पराभूत झालेला आहे. लाईनअप करा. नवापाडा संघ आपण लाईनअप करायचे, दातेरी संघ आपण लाईनअप करायचे. आणि जो कोणता संघ सेकंड करणार नाही त्या संघाला मात्र नारिलीच्या नाईट स्पर्धेमध्ये मात्र प्रवेश मिळणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला सेकंड करणं गरजेचे, लक्षात घ्या. नागाव संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची. मॅन ऑफ द मॅच घोषित करा. 11 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी करणारा उमेश जाधव ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. लाईनअप करायचे आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी